केजच्या प्रश्नावर केजच्या आमदारांनी जो विषय मांडलाय त्या बाबतीत आपण काय बोलणार आहात? आज त्या विषयावर अनुषंगूनच आपली तुमची भेट आज या ठिकाणी झालेली आहे आणि तुमच्या माध्यमातून मी माझ्या तमाम केजच्या जनतेला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज केजच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ नमिताताई मुंद्रा यांनी केजच्या नगरपंचायतमध्ये सन 2020-21 मध्ये जो अपव्यय झालेला आहे, अपहार झालेला आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे घरकुल घोटाळ्याबद्दल त्यांनी आज त्या ठिकाणी खूप पोटतिडकीने आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आणि त्या विधानसभेच्या उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा केली. तर त्यांनी त्या ठिकाणी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आज केज नगरपालिकेचे या ठिकाणी नगराध्यक्ष असतील, आम्ही सगळे सहकारी असतील, आज आम्ही सर्वप्रथम केजच्या माननीय आमदार नमिताताई मुंद्रा साहेब यांनी जो या ठिकाणी घरकुल घोटाळ्याचा प्रश्न पोटतिडकीनं त्या ठिकाणी मांडला त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रशासनानं या घरकुल घोटाळा हा फार सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो लोकांच्या स्वप्नाचा प्रश्न आहे, त्याच्यामधून अनेक लोकांचे स्वप्न भंग झालेले आहेत. तरी प्रशासनानं आमदारांच्या मागणीप्रमाणे त्यांनी सुद्धा सखोल चौकशी याची करण्यात यावी आणि त्या ठिकाणी संबंधित जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करीत आहोत. नगराध्यक्ष मॅडम, आपण काय सांगाल या बाबतीत बोलताना? निश्चितच आदरणीय आमदार नमिताताई मुंद्रा साहेब यांचं मनापासून धन्यवाद. कारण यापूर्वीही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की घरकुल प्रश्न जो आम्ही माझी पत्रकार परिषद घेतली आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. कारण घरकुलाचा मुद्दा हा सर्वसामान्यांच्या पाहिलेल्या स्वप्नाचा चुराडा करणारा आहे. कारण डायरेक्ट त्यांच्या नावावर जे पैसे पडणारे होते ते कुठल्या तरी एजन्सीच्या नावाने पैसे जातात आणि हा सगळा प्रकार आम्ही येण्यापूर्वीचा झालेला आहे. नंतर लक्षात आल्यानंतर त्या पद्धतीने सीओ साहेबांनी करून कलेक्टर साहेबांकडे सगळं आम्ही पाठवलेला आहे अहवाल आणि त्याच्यावर समिती बसली. पण त्या पद्धतीची योग्य ती लवकरात लवकर कारवाई होऊन जे संबंधित यंत्रणा संबंधित त्यावेळेचं काही यंत्रणा असेल त्यांना व्यवस्थित कारवाई होऊन लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच म्हणायचं मला. कारण की आम्ही येण्यापूर्वीचा हा सगळा प्रकार आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा घरकुल यंत्रणेतले फक्त मला वाटतं 3,30,000 रुपये खात्यावर होते आणि तीही आम्ही रीतसर परत केलेत शासनाला आणि त्याची पावती आम्ही त्या ठिकाणी जोडलेली आहे. त्यामुळे आम्ही येण्यापूर्वी जो काही हा प्रकार झाला असेल तर निश्चितच कुणाचीही गय केली जावी नाही आणि लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागावं एवढीच मी या ठिकाणी मागणी करते अध्यक्ष म्हणून. आणि आमदारताईंचे परत एकदा धन्यवाद मानते की त्यांनी हा तारांकित प्रश्न करून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.